नमस्कार. साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण असं एक जादुई पाणी बनवणार आहोत ज्यामुळे तुमचं स्वच्छतेचं काम कमी होणार आहे, वेळ कमी लागणार आहे आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला भरपूर भांडी स्वच्छ करून मिळणार आहेत, ती पण तांबे पितळेची. तर तुम्ही बघू शकता इथे मी एक लिक्विड तयार केलं आहे आणि त्यामध्ये हे काळं झालेलं भांडं टाकलं होतं आणि थोड्या वेळातच ते लख्ख चमकू लागलेलं आहे. तर काय आहे हे जादुई पाणी ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयाच. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वर्षभर सणांची मांदियाळी चालूच असते, त्यामुळे आपल्याला सतत तांबे पितळेची भांडी पूजेकरता लागतात आणि ती स्वच्छ करून ते वापरावी लागतात. पण ही स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ जातो, हात दुखतात. तर कमी वेळेमध्ये आपण ही भांडी स्वच्छ करण्याची एक रेमेडी बघणार आहोत. तेही घरातील 2 ते 3 वस्तूंपासून आपण हे लिक्विड तयार करणार आहोत आणि भांडी स्वच्छ करणार आहोत. अगदी आपली घरातील लहान मुलंसुद्धा हे काम झटपट करू शकतील असं हे जादुई पाणी बनवण्यासाठी पटकन आपण साहित्य बघून घेऊया. तर यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ आहे, पाणी आणि सायट्रिक ॲसिड. हे बघा, याला लिंबू सत्व असं सुद्धा म्हणतात. 20 ते 30 रुपयामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये हे मिळून जातं. कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे. तर ह्याची किंमतसुद्धा खूप कमी असते, म्हणजे एका वेळेला तुम्हाला फक्त 15 ते 20 रुपये खर्च एवढाच होणार आहे आणि भरपूर भांडीसुद्धा घासून होणार आहेत. घासण्यापेक्षा फक्त आपल्याला धुवायचे आहेत. तर ते आपण सर्वप्रथम एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे आपण मीठ घेणार आहोत. आपला जो पोह्यांचा चमचा असतो पोहे खाण्याचा, तो चमचा भरून आपण घेतले आहेत 2 चमचे मीठ. आणि सायट्रिक ॲसिडसुद्धा आपण 2 चमचे इथे घेणार आहोत. हे दिसायला अगदी साखरेसारखं असतं, त्यामुळे लहान मुलांपासून हे दूर ठेवा. तर आता आपण सायट्रिक ॲसिडसुद्धा 2 चमचे घेतले आहे. आता त्यामध्ये एकूण आपण 4 ते 5 चमचे पाणी टाकणार आहोत. इथे हाफ बाउल माझा आहे, तो सगळा मी यूज करते, कारण आपले 4 चमचे, दोन्ही चमचे 4 चमचे या प्रमाणामध्ये आपलं घेतलेलं होतं, त्यामुळे 5 ते 6 चमचे आपण पाणी याच्यामध्ये ॲड केलंय. आता हे पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे. पाण्याला बघा, पहिल्यांदा व्हाईट कलर होता, पण ते पूर्ण विरघळल्यानंतर त्याचा रंग अगदी आपल्या पाण्यासारखा दिसत आहे. तर हे बघा, हे 2 मी ग्लास घेतलेले आहेत. एक नवीन ग्लास आहे, मोठा आहे ते, आणि लहान ग्लास आहे तांब्याचं, ते जुनं आहे, म्हणजे वापरलेलं आहे आणि ते थोडंसं काळं आणि डाग पडलेलं आहे. तर आता जे आपण पाणी बनवलेलं आहे त्या सहाय्याने आपण कापसाचा एक बोळा घेतलेला आहे आणि त्यावरती आपण फक्त ते चोळणार आहोत. घासायची अजिबात गरज नाही आहे भांडी. हे बघा, पूर्ण काळं आहे. आता बघा तुम्ही, लख्ख होणार आहे 5 ते 6 सेकंदांमध्येच. तर आपले जे सण असतात त्याला आपल्याला दिवाळी म्हणा, दसरा, अगदी कुठलेही पूजेसाठी, हे सगळ्या गोष्टींसाठी आपण तांबे पितळेची भांडी वापरत असतो आणि ती क्लिनिंगसाठी खूप आपल्याला मेहनत घ्यावी लागते. तर हे 20 ते 30 रुपयामध्ये आपलं काम होणार असेल तर किती छान आहे ना. तर बघा, हे पूर्ण ग्लास मी स्वच्छ करून दाखवते. अगदी नवीन ग्लासाप्रमाणे त्याला चकाकी आलेली आहे. पण एक गोष्ट तुम्हाला इथे कटाक्षाने पाळावी लागणार आहे, ती मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि ती एक महत्त्वाची टीप आहे आपली. तर आता आपण ही सगळी भांडी हळूहळू व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून स्वच्छ करून घेणार आहोत. फक्त तुम्ही पाण्यामध्ये जरी ठेवलं तरी बघा, उजळतंय पूर्ण भांडं. तर तुमची मोठ्या प्रमाणामध्ये जर भांडी असतील तर मोठं बाऊल घेऊन तुम्ही प्रमाण वाढवायचं आहे सायट्रिक ॲसिडचं आणि मिठाचं, आणि ती भांडी फक्त तुम्ही त्याच्यामध्ये टाकून ठेवलीत तरीसुद्धा ती क्लीन होणार आहेत. त्यांना घासायची सुद्धा गरज नाही किंवा पुसायची सुद्धा गरज नाही आहे. हे बघा, पूर्ण लख्ख झालं आहे आणि नवीन ग्लासाप्रमाणेच उजळलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही सगळी भांडी स्वच्छ करून घेऊयात. तसं बघायला गेलं तर सायट्रिक ॲसिडचा उपयोग स्वयंपाकघरामध्ये
तसंच ब्युटी प्रोडक्टमध्ये तसंच क्लिनिंगसाठी वापरला जातो आणि ब्युटी प्रोडक्टमध्ये तर त्याचा जास्त उपयोग केला जातो क्लिनिंगसाठी. खाण्याच्या पदार्थांमध्ये जसं की ढोकळा बनवण्यासाठी आपण सायट्रिक ॲसिडचा उपयोग करत असतो आणि ब्युटी प्रोडक्टमध्ये म्हणजे आपण जे फेशियल किंवा ब्लिचिंग वापरतो त्यामुळे त्वचा आपली क्लीन होते, स्वच्छ दिसते, नितळ होते, तर ह्या सायट्रिक ॲसिडमुळे. तर अशा पद्धतीने त्याचा उपयोग सगळीकडेच होत असतो. आता बघा, हे एक तांबण आहे माझ्याकडे तांब्याचं, तर तिथे मी खूप काळवंडलेलं होतं म्हणून लिंबाचा तुकडा घेतलेला आहे आणि त्या लिक्विडमध्ये मी बुडवून अशा प्रकारे घासत आहे. बघा, थोडंसं घासणं म्हणजे ते आपण पुसतच आहोत, पण फक्त हात फिरवल्यामुळे किती क्लीन होते तुम्ही बघू शकता. तसं बघायला गेलं तर मीठ आणि लिंबाचा वापर पहिला पूर्वीपासून तांबे पितळेची भांडी उजळवण्यासाठी आपले पूर्वज करतच असत किंवा कोकमचा उपयोगसुद्धा केला जातो. म्हणजे जे आंबट पदार्थ असतात त्यांचा उपयोग तांबे पितळेची भांडी उजळवण्यासाठी पहिल्यापासून केला जातो आहे. सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व हे सुद्धा लिंबापासूनच बनलेलं असतं. मीठ, सायट्रिक ॲसिड, पाणी हे एकत्र केल्यानंतर एक प्रकारचं ॲसिडच तयार होत असतं आणि ते तांबे आणि पितळेच्या भांड्यांवरती काम करत असतं, ते म्हणजे स्वच्छतेचं. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला एक सांगितलं होतं की एक गोष्ट आपल्याला कटाक्षाने पाळावी लागणार आहे. ती गोष्ट काय आहे ती आपण बघून घेऊयात. तर प्रत्येक भांडं सायट्रिक ॲसिडच्या लिक्विडमधून आपण स्वच्छ केल्यानंतर एक काम लगेचच करायचं आहे, ते म्हणजे एक भांडं आपलं धुवून झालं की एक स्वच्छ पाणी घेऊन त्याच्यामध्ये ते भांडं धुवायचं आहे आणि आपल्या किचनचा टॉवेल असतो किंवा कॉटनचं टॉवेल असतात त्याने 2 ते 3 वेळा हे भांडं स्वच्छ कोरडं करायचं आहे, तरच ते तुमचं उजळलेलं राहणार आहे. तुम्ही जर असं केलं तर सगळी भांडी मी एकत्र त्या लिक्विडमधनं काढतो आणि त्यानंतर पुसतो, तर तसं चालणार नाहीये. एक भांडं त्या लिक्विडमधून काढलं की लगेचच त्याला धुवायचं आहे किंवा थोडंसं साबणाचा हात लावून त्याला स्वच्छ करून धुतलं आणि क्लीन केलं कॉटनच्या एखाद्या कापडाने, तर ही भांडी चांगली राहणार आहेत आपली. तर तुम्ही इथे बघू शकता आपली सगळी भांडी ही खूप छान अशी चमकत आहेत. तांब्या आणि पितळेची दोन्ही प्रकारची भांडी आहेत आणि आपले 20 ते 30 रुपयाच्या खर्चामध्ये ही सगळी भांडी आपली क्लीन करून झालेली आहेत. तर तुम्ही सुद्धा आपल्या सणावारांना किंवा कुठल्याही पूजेच्या कार्यक्रमामध्ये ही अशी भांडी तुम्ही कमी वेळामध्ये लख्ख करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येत जातील. तर असा हा उपयोगी व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि त्यांनाही या गोष्टीची कल्पना द्या की कमी वेळात आपण ही सगळी कामं करू शकतो. धन्यवाद.